हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर भरपूर दिवसानंतर मी आज व्लॉग अपलोड करते आहे आणि दिस इज आफ्टर मॅरेजवाला व्लॉग, म्हणजे भावाच्या लग्नानंतरचा हा व्लॉग आहे जिथं की आम्ही देवस्थान फिरत आहोत. अँड आय वॉज सुपर बिझी, दॅट्स वाय मी व्लॉग अपलोड करू शकले नाही आहे त्या पिरियडमध्ये, बिकॉज इट वॉज वेडिंग सीझन. बट पेंडिंग व्लॉग्स विल बी कम सून. लवकरच अपलोड करणार आहे मी आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहेत वॉट एव्हर आय हॅव एक्सपिरियन्स्ड इन माय ब्रदर्स वेडिंग आणि काय काय एन्जॉय केलेलं आहे आम्ही सर्व मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. बट फॉर that you have to stay tuned to my channel. जा मामा बरोबर. ओके, सो लेट मी टेल यू फर्स्ट की आज काय स्पेशल आहे. आज भावाचा माझा बड्डे आहे 10 तारखेचा आणि आज मदर्स डे सुद्धा आहे. सो इट इज स्पेशल फॉर मी टू. तर आम्ही जाता जाता नांदुरा येथे थांबलेलो आहोत बिकॉज शेगाव जाता जाता नांदुरा लागतं. भरपूर जणांना हे माहिती असेल की नांदुरा हे कुठं आहे. तर शेगावच्या रूटला जाता जाता नांदुरा हे रस्त्यावरच लागतं, त्यामुळे हे मंदिर आहे इथं बरंच छानसं मंदिर आहे. म्हणजे फर्स्ट टाईम मी इथे गेलेली आणि मी बघितलेलं इथं काय आहे काय नाही, एक्सप्लोअर केलेलं मी हे मंदिर. याच्या आधी मी इथं गेले नव्हते आणि मला माहितीसुद्धा नव्हतं इथं काय आहे काय नाही, त्यामुळे आम्ही थांबलो थोडा वेळ आणि जाऊन बघितलं. बट यू नो वॉट, दिस टेम्पल वॉज व्हेरी नाईस अँड ॲस्थेटिक थिंग्स वेअर देअर. फर्स्ट टाईम मी बघितलेलं इथं आणि इथं ती जी नक्षी होती मंदिरावरची, इट वॉज माइंड ब्लोईंग. तर हळूहळू आम्ही पुढे गेलो मंदिराचा रस्ता शोधत की इथनं जायचा रस्ता कुठे आहे. आतमध्ये गेलेलो आणि तिथं सर्व आम्ही बघितलेलो. पार्थला सुद्धा मी दाखवत होते, फर्स्ट टाईम तो बघत होता त्यामुळे. आणि इथं समोर जो आहे तो मनोकामना स्तंभ होता, म्हणजे आपल्या मनातील इच्छा आपल्याला तिथं बोलायचा होता. आय डोंट नो हे खरं आहे की खोटं आहे, बट आम्ही सुद्धा ते ट्राय केलं. आणि तुम्ही हे बघू शकता इथं किती सुंदरशे पेंटिंग्स वगैरे काढलेले आहेत कृष्णाच्या. इट वॉज सो यू कॅन सी बिहाइंड मी हाऊ ब्युटिफुली दिस हॅज डेकोरेटेड. म्हणजे किती छानपणे हे मंदिर आहे इथं. आणि म्हणजे शांतता भरपूर वाटत होती इथं आल्यानंतर आणि मध्ये गारवासुद्धा वाटत होता. भाऊ आणि ते मागे थोडं त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त करत आहेत, तिथं लिहत आहेत. म्हणजे ते आफ्टर ऑल वी टूक सम रेस्ट आणि आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. इथं पार्थ किती मस्ती करत आहे तुम्ही बघू शकता. पार्थ वॉज मेकिंग फन विथ हिज मासी, म्हणजे त्याला इतकी मस्ती करायची होती. आय सॉ हिम फॉर द फर्स्ट टाईम की तो इतकी मस्ती करत आहे आणि तो शांतच बसायला तयार नव्हता. भरपूर हसत होता, अगदी मस्ती केली. आणि हा मदर्स डे असल्यामुळे मी त्याला बोलण्यास शिकवत आहे की हॅपी मदर्स डे कसं बोलतात आणि तो बोलला सुद्धा. मदर 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 हॅपी मदर नाही मन मदर मदर दे दे हॅपी हॅपी मदर. असं नको करू ना, सरळ म्हण हॅपी मदर मदर दे दे हॅपी मदर डे. नंतरचे व्हिडिओ मी रेकॉर्डच केलेले नाही आहेत बिकॉज क्राऊड खूप होते, म्हणजे मोबाईलसुद्धा अलाउड नाही आहे मध्ये, त्यामुळे
मी जास्त तर रेकॉर्ड नाही करू शकले. जेवणाचा सुद्धा मी रेकॉर्ड नाही केला व्हिडिओ आणि आय वॉज सुपर टायर्ड. आल्यानंतर आम्ही डायरेक्ट रस्त्यावरच बसलो आणि त्यानंतर झोपलोच. गाडीमध्ये झोपलो. त्यानंतर पार्थू उठला आणि तो सरळ नाचायलाच लागला, म्हणजे फुल एनर्जेटिक होऊन नाचायला लागला.